टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात न्यायालयानं निकाल देत असताना त्यात हस्तक्षेप याचिका देखील दाखल करण्यात आली होती। ॲडव्होकेट झुंझारराव यांनी ही याचिका दाखल केली होती। नेमकी याचिका का बरं दाखल केली होती आपण? ह्या याचिकेमध्ये त्यांना कमी शिक्षा झालेली 2 वर्षाची 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर ह्याच कोर्टात जामीन द्यायचा अधिकार असल्यामुळं ते जजेसनी जी शिक्षा दिली ती योग्य वाटत नाही। हा जो गुन्हा कोकाटे यांनी केलेला आहे या गुन्ह्यामध्ये 420 कलमाखाली शिक्षा ती 7 वर्षापर्यंत असते आणि 465, 467, 471 या कलमाखाली कमीत कमी शिक्षा 10 वर्षाची नमूद करण्यात आलेली। तेव्हा न्यायालयाने जे कमी शिक्षा दिली या सर्व गुन्ह्यांमध्ये ते अतिशय कमी शिक्षा आहे, ती मुद्दाम म्हणून कमी दिल्याचं आम्हाला वाटलं आणि त्या 2 वर्षाची शिक्षा दिल्यामुळं आरोपीला ह्याच ठिकाणी जामीन मिळतो अशी कायद्यामध्ये तरतूद आहे। त्यामुळे न्यायालयाने हेतुपूर्वक ही शिक्षा कमी दिल्याचं आमचं मत असल्यामुळे आम्ही त्यासाठी 55/2025 काउंटर अपील न्यायालयात दाखल केलेलं आहे। दाखल जरी केलं असलं तरी या संदर्भात न्यायालयाने काय सांगितलं? त्याची हिअरिंग होईल। आता फक्त त्यांना जामीन मिळालेलं आहे, अपीलाची हिअरिंग आमची पेंडिंग आहे। आता जे सरकार जे अपील करेल त्याच्यासमोर आमचं अपील चालेल। आरोपींच्या अपिलासोबतच आमचं देखील अपील निकाली निघेल। अपील चालू आहे आता। उच्च न्यायालयात दाखल करणार आहात काय? न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आम्ही, ती देखील आता बोर्डावर काढून याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि याचं आमदारपद जावं यासाठी याचिका आम्ही दाखल करीत आहोत। आपण बघतोय की झुंझारराव आव्हाड यांनी देखील अशा पद्धतीची एक हस्तक्षेप याचिका माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात दाखल केलेली आहे। उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या संदर्भात आता न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।